नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फा मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो किती अर्ज आले आहे हे मित्रांनो आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कुठं आतापर्यंत किती अर्ज आले आहे तुम्हाला लाईव्ह प्रूफ मित्रांनो या ठिकाणी दाखवणार आहे. आणि सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो आज फॉर्म भरला असेल तर त्यांनी जे मित्रांनो आपल्या व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. तर पहा मित्रांनो, आजची जी तारीख आहे ते मित्रांनो 24 मार्च 2024 आणि 4 वाजेपर्यंत आपण बघणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आज. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल, जर तुम्ही मित्रांनो इमानदारीनं फॉर्म भरला असेल तर इमानदारीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कमेंट करा, ठीक आहे. टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी तुमचं सांगा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी थोडी मदत होणार आहे तुमच्यापासून, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि आपण मित्रांनो दररोजची अशीच अपडेट देत असतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले पोलीस भरतीची, ठीक आहे. तर त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा मित्रांनो, आज जर आपण पोलीस भरतीचं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही सीपी मुंबई तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर सीपी मुंबईमध्ये जे आज मित्रांनो अर्ज आले तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर. तर 1,11,831 हे जे मित्रांनो अर्ज आले दुपारी आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक घंट्यानी 5,000 संख्यांनी जे मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे. तुम्ही याकडे एक लक्ष ठेवलं पाहिजे, ठीक आहे. तर सीपी मुंबईला काय होतं की मित्रांनो मिनिटांनी या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण त्यामध्ये सुद्धा फॉर्मची संख्या वाढत आहे. पण सर्वात जास्त फॉर्मची संख्या हे सीपी मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे मिनिटांनी किंवा घंट्याने, ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो एकदमच आज डायरेक्ट 10,000 प्लस फॉर्म या ठिकाणी वाढलेले आहे, ठीक आहे. तर घंट्याने या ठिकाणी मित्रांनो सीपी मुंबईमध्ये फॉर्म वाढत आहे. तुम्ही एक लक्ष ठेवजा. तर तुम्ही या ठिकाणी पहिला घटक तुम्ही बघू शकता या ठिकाणी सीपी मुंबई या ठिकाणी. तर 1,11,831 या ठिकाणी आले. तर तुम्ही या ठिकाणी 1,15,000 सुद्धा या ठिकाणी धरू शकता, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे. त्यानंतर पहा मित्रांनो SRPF हिंगोली, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की SRPF हिंगोली या ठिकाणी जागा नाही आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती फॉर्म आले. लाईव्ह प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर SRPF युनिट 12 हिंगोली, तर या ठिकाणी मित्रांनो टोटल संख्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता 4,580 प्लस या ठिकाणी दुपारी मित्रांनो फॉर्मची संख्या होती. तर या ठिकाणी तुम्ही अंदाजी धरून चला, या ठिकाणी जवळपास 100 तरी फॉर्म या ठिकाणी वाढले असेल. तर या ठिकाणी जवळपास 4,680 फॉर्म तुम्ही या ठिकाणी धरून चला, ठीक आहे. तर SRPF 12 हिंगोली या ठिकाणी 4,680 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई या ठिकाणी पहा मित्रांनो 1,14,252 प्लस या ठिकाणी आतापर्यंत अर्ज झाले, ठीक आहे. तर असे जे मित्रांनो घंट्याने वाढत आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जवळपास 1,15,000 तरी धरले तरी काही हरकत नाही. तर तुम्हाला मी सांगितलं होतं ना की 1,15,000 तुम्ही या ठिकाणी धरा. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1,14,252 प्लस या ठिकाणी मित्रांनो अर्ज आले, ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी 1,15,000 तरी धरून चला, ठीक आहे. या ठिकाणी जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला असे सुद्धा कमेंट होते की सर सीपी मुंबईची तुम्ही ड्रायव्हरचं सांगा, कॉन्स्टेबलचं, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट मला फोन कॉलसुद्धा आले होते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई ड्रायव्हर. तर पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई ड्रायव्हरचे जे फॉर्म या ठिकाणी आले मित्रांनो 29,375 फॉर्म या ठिकाणी आलेले आहे, ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी 1-2 हजार प्लस आतापर्यंत आणखीन प्लस वाढले असेल, कारण या ठिकाणी सुद्धा मित्रांनो सीपी मुंबई ड्रायव्हरला सुद्धा मित्रांनो फॉर्मची संख्या झपाट्याने वाढत आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जवळपास 30,000 प्लस या ठिकाणी धरून चला, ठीक आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सीपी मुंबई या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर पहा आपलं पोलीस कॉन्स्टेबल SRPF आहे अमरावती. तर SRPF युनिट SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी पहा मित्रांनो आतापर्यंत 11,000 प्लस या ठिकाणी फॉर्म आलेले आहे. आजची तारीख आहे मित्रांनो, हे आज दुपारची, ठीक आहे, दुपारची अपडेट आहे. तर 11,037 प्लस या ठिकाणी दुपारी फॉर्म आले. तर या ठिकाणी आपण 100 अर्ज या ठिकाणी एक्स्ट्रा धरून चला, ठीक आहे. 11,137 प्लस मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत फॉर्म आले मित्रांनो SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी. त्यानंतर बघा काही आपल्याला विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर सुद्धा या ठिकाणी मेसेज पाठवला आहे, ठीक आहे.
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता SP अमरावती आहे. तर SP अमरावती ग्रामीण पोलीस भरती या ठिकाणी टोटल मित्रांनो फॉर्म दुपारी 9,417 प्लस या ठिकाणी अर्ज आले. तर तुम्ही या ठिकाणी 100 अर्ज एक्स्ट्रा धरून चला, 100 प्लस या ठिकाणी वाढलेच असेल. ठीक आहे. तर SP अमरावती ग्रामीण पोलीस या ठिकाणी टोटल मित्रांनो 9,417 प्लस अर्ज आलेले आहे. तर 9,517 तुम्ही या ठिकाणी धरून चला. त्यानंतर नागपूर कारागृह महिला टोटल अर्ज तुम्ही या ठिकाणी बघू शकता 3,953 दुपारी आले होते. तर या ठिकाणी जवळपास तुम्ही 4,100 सुद्धा या ठिकाणी धरू शकता. ठीक आहे. तर नागपूर कारागृह महिला टोटल अर्ज या ठिकाणी मित्रांनो 4,000 या ठिकाणी 53 अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह पोलीस पुरुष, तर पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता नागपूर कारागृह पोलीस पुरुषांचे जे अर्ज आहे हे तुम्ही या ठिकाणी 14,000 प्लस धरून चला. ठीक आहे. तर ही आजची मित्रांनो लेटेस्ट अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी आपल्याला या ठिकाणी यूट्यूबवर सुद्धा जे सांगितलं किती अर्ज या ठिकाणी आले. तुम्ही या ठिकाणी बघू शकता SRPF गडचिरोली आहे या ठिकाणी 90,000 प्लस या ठिकाणी आलेले आहे म्हणते. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पहा पुणे लोहमार्ग किती अर्ज आले. तर या ठिकाणी प्रफुल्ल चौगुडे यांनी जे कमेंट केली आहे 3,762 प्लस अर्ज आले या ठिकाणी आतापर्यंत. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही SP गडचिरोली किती आले आणि SRPF चंद्रपूर किती आले. तर अखिलारिगेलवार यांनी या ठिकाणी जे सांगितलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गडचिरोली पोलीस 12,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले आणि SRPF या ठिकाणी 3,600 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कोल्हापूर बघू शकता. तर कोल्हापूर या ठिकाणी जे एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलं की कोल्हापूर या ठिकाणी 25,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मीरा भाईंदर आहे. तर मीरा भाईंदर या ठिकाणी जर बघितलं आपण या ठिकाणी तर या ठिकाणी काही अपडेट नाही आले मुलांनी. त्यानंतर अमरावती ग्रामीण सर्वात कमी अर्ज आले. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सगळंच जिल्ह्याची या ठिकाणी माहिती देणार आहे. त्यानंतर पहा गोंदिया, तर गोंदियाला किती अर्ज आले आहे. तर गोंदिया या ठिकाणी जवळपास मित्रांनो 7,953 या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर आणखीन एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे 9,053 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर धाराशिव पहा मित्रांनो या ठिकाणी विशाल शिंदे यांनी धाराशिव विचारला आणि या ठिकाणी उत्तर दिलं आहे. प्रकाश सागर यांनी 3,451 धाराशिव या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा छत्रपती संभाजी महाराज नगर GK बेस्ट यांनी जे या ठिकाणी सांगितलं आहे 578 या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबई कारागृह तुम्ही या ठिकाणी बघू शकता 20,000 प्लस. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी SRPF गट क्रमांक 1 पुणे, तर SRPF गट क्रमांक 1 पुणे या ठिकाणी 14,437 या ठिकाणी अर्ज मित्रांनो आलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नागपूर सिटी तुम्ही या ठिकाणी बघू शकता नागपूर सिटी टोकन नंबर या ठिकाणी प्रसाद कारखेलवार यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. नागपूर सिटी टोकन नंबर त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी 9,100 प्लस अर्ज आले आहे काल. ठीक आहे. तर काल सांगितलं आहे त्यांनी. तर तुम्ही या ठिकाणी 500 प्लससुद्धा तुम्ही या ठिकाणी धरू शकता या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर पहा मित्रांनो नंदुरबारमध्ये किती आले सांगा. त्यानंतर पहा या ठिकाणी उत्तर दिलं आहे साबळे सरकार यांनी. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3,219 अर्ज आतापर्यंत आले आहे. झाले भाऊ मी भरला SC मधून. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SRPF धुळे SRPF गट क्रमांक 6 धुळे या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आले आहे. ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो तुम्ही आज जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही सुद्धा मित्रांनो कमेंट करा. तुमचं सुद्धा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार. त्यानंतर पहा मित्रांनो मुंबई बॅट्समन, तर मुंबई बॅट्समन या ठिकाणी जवळपास 3,000 प्लस 2 दिवस अगोदर होते. तर या ठिकाणी तुम्ही 1,000 प्लस या ठिकाणी धरू शकता कारण की 2 दिवस अगोदर मुंबई बॅट्समनमध्ये 3,000 प्लस या ठिकाणी आले होते. बळीराम चव्हाण यांनी सांगितलं. त्यानंतर पहा मित्रांनो साकिब खान यांनी SP ठाण्याची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी 8,000 प्लस या ठिकाणी आलेले आहे SP ठाणे या ठिकाणी. त्यानंतर पुणे लोहमार्ग तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो नांदेडमध्ये 10,000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर विजय भाऊ यांनी आपल्याला कमेंट केली आहे रायगडमध्ये 15,000 प्लस अर्ज आले आहे म्हणते. आजचीच अपडेट आहे 1 घंट्या अगोदर. गडचिरोली SRPF तुम्ही या ठिकाणी बघू शकता सातारा. त्याचबरोबर मुंबई गट क्रमांक 8 SRPF या ठिकाणी पहा 16,732 अर्ज आलेले आहे.
मुंबई कारागृह बघू शकता तुम्ही या ठिकाणी शिंदे प्रतीक्षा यांना धन्यवाद देतो की त्यांनी माहिती सांगितली या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 23,200 प्लस अर्ज आलेले आहे मुंबई कारागृह. त्यानंतर अमरावती ग्रामीण तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि SRPF गट क्रमांक 9 जे अमरावती आहे, तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो 8,000 प्लस 9,000 प्लस पर्यंत अर्ज गेलेले आहे. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर लगेच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा. तुमचं सुद्धा मित्रांनो अशा प्रकारेच व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. ठीक आहे, तर तुमचा जो पण टोकन नंबर असेल मित्रांनो तो आपल्याला कमेंट करा. ठीक आहे, तर येणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जे आहे मित्रांनो तुमची जी आहे माहिती ही पोहोचणार आहे. ठीक आहे, तर तुमच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच रोज अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. आणि ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर नक्कीच आठवणीनं जे आहे तुम्ही कमेंट करा. तुमचे सुद्धा अशा प्रकारे व्हिडिओ चॅनलवर टाकण्यात येणार आहे. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.